खांदा झालेला आजार नेमका काय आहे, या आजाराची लक्षणं काय आहेत, या आजारामुळे काय परिणाम होऊ शकतो, याबाबत सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर जयदेव पंचवाघ यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. माझ्यासोबत डॉक्टर जयदेव पंचवाघ आहेत, जे न्यूरोसर्जन आहेत सह्याद्री डेक्कन मधले. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा जो आजार आहे हा अत्यंत गंभीर वेदनादायक आजार आहे. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला अतिशय तीव्र पेन होतं. ते पेन एखाद्या इलेक्ट्रिकल करंट सारखं येतं, सडनली येतं आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचा ट्रिगर झाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण चेहरा पुसतो त्यावेळेला टॉवेलचा स्पर्श झाला तरी अचानक कळ येते, किंवा दात घासताना हिरडीला ब्रशचा टच झाला, किंवा ती व्यक्ती जर जेवत असेल तर घासाचा टच झाला, हिरडीला दाताला टच झाला, तर ती जी वेदना येते ती अचानक उद्भवते. म्हणजे एक सेकंदापूर्वी ती नव्हती, ती अचानक येते आणि वरपर्यंत पसरते चेहऱ्याच्या एका बाजूला. मात्र डोक्याच्या मागे वगैरे ती जात नाही, चेहरा आणि फोरहेड या भागामध्ये ती पसरते. आणि बहुसंख्य पेशंट्समध्ये हा आजार ट्रायजेमिनल नावाची जी नस असते आपली, त्या नसेवर रक्तवाहिनीचा दाब आणि त्या रक्तवाहिनीची अव्याहत स्पंदनं जी असतात ती आपटल्यामुळे हा आजार होतो. दुसरा जो आजार आहे तो एव्हीएम, तो आजार नेमका काय आहे? एव्हीएम याचा अर्थ आर्टेरिओव्हिनस मालफॉर्मेशन. या म्हणजे काय, अगदी साध्या मराठीत सांगायचं तर रक्तवाहिनीचा गुंता. जे आपल्याला माहिती असतं की रक्तवाहिनी जेव्हा एखाद्या ऑर्गनला सप्लाय करते, पुरवठा करते, त्यावेळेला जी जाणारी असते त्याला आपण आर्टरी म्हणतो. त्याच्यानंतर त्याचं जाळं होतं, छोट्या छोट्या, आपण शाळेत शिकलेलं असतं, छोट्या छोट्याचं जाळं होतं. आणि मग त्या जाळ्यातून जे रक्त दूषित झालेलं असतं सप्लाय केल्यामुळे ते परत कलेक्ट होतं आणि मग वेन्स मधनं परत हार्टकडे आणलं जातं. बरोबर. आता ह्या व्यक्तींमध्ये ज्यांना ते एव्हीएम असतं त्यामध्ये ती जी रक्तवाहिनी आर्टरी असते ते मधलं जाळंच कमकुवत असतं आणि डायरेक्ट त्या व्हेनमध्ये हाय फ्लो शिफ्ट होतं. म्हणजे शॉर्ट सर्किट ब्लडचं झाल्यासारखं होतं. असं जर झालं तर त्याच्यातल्या हाय फ्लो मुळे जे गंभीर घटना घडू शकते, म्हणजे ब्लिडिंग, अचानक ब्लिडिंग होणं, मेंदूतलं रक्तस्राव होणं, हे एव्हीएमचं एक लक्षण आहे. त्याच्यामुळे अर्थात डोकं दुखणं, एखाद्या बाजूचं पॅरालिसिस होणं, स्ट्रोक झाल्यासारखी लक्षणं येणं, त्याचप्रमाणे फार जर मोठं रक्तस्राव झालं तर कोमात जाणं, अशा प्रकारच्या घटना घडू शकतात एव्हीएम मध्ये. आणि या एव्हीएम ची दुसरी जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये फिट्स येणं, सीजर्स येणं किंवा स्ट्रोक सारखी लक्षणं दिसणं, ब्लिडिंग न होताच, अशा प्रकारची लक्षणं पण दिसू शकतात. तिसराही आजार आहे, तोही गंभीर मानला जातोय, ब्रेन एन्युरिझम. तो नेमका काय? अॅन्युरिझम मात्र सगळ्यांना माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण अॅन्युरिझम तसा रिलेटिव्हली कॉमन प्रकार आहे. आणि अॅन्युरिझम मध्ये होतं काय की आपली मेंदूकडे जाणारी जी रक्तवाहिनी असते ती जेव्हा स्कलच्या आत जाते तेव्हा त्याचं ब्रांचिंग होतं. बरोबर. म्हणजे झाडाच्या कशा फांद्या फुटतात तसं त्या रक्तवाहिनीला फांद्या फुटतात